नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। विधिमंडळ कामकाज। महाराष्ट्र वेगळा देश असता तर जगातील 30वी मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट, ही माहिती चुकीची व तथ्यहीन, मंत्री आदिती तटकरेंनी फेटाळला दावा। सर्वोच्च न्यायालयाची एका व्यक्तीला इच्छामरणाची परवानगी, देशातील अशा प्रकारचं पहिलंच प्रकरण। आणि ट्रम्प म्हणाले, इराणसोबतचे युद्ध लवकर संपेल, आम्ही सर्व काही उद्ध्वस्त केले, तिथे हल्ला करण्यासाठी काहीही उरलेले नाही। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवट बोरगाव येथील 49 विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व 2 शिक्षकांची नावे ही थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत। नासा या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या आर्टेमिस 2 मोहिमेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवट बोरगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे। या मोहिमेत व्हर्च्युअली गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या नोंदणी केली होती। या विद्यार्थ्यांच्या नावे आता बोर्डिंग पास नासाकडून शाळेला प्रदान करण्यात आले आहेत। त्यांना या मोहिमेचे प्रक्षेपण व्हर्च्युअली पाहता येणार आहे। हा क्षण शाळेसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद ठरत आहे। मुख्याध्यापक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत कुलते यांनी शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले। यामध्ये शिक्षिका राधिका अंबिलवादे तसेच गोरेसर यांनी देखील सहभाग घेतला। सबमिट केलेली नावे एका SD कार्डमध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठवली जाणार आहेत, जी 2026 मध्ये आर्टेमिस 2 मिशन चंद्रावर लॉन्च झाल्यानंतर ओरियनच्या आत उडेल। हे विशेष। शाळेच्या या यशाबद्दल गावचे सरपंच नंदू पाटील गाडे, माजी सरपंच बंडू आप्पा घोलप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल भैया गाडे, सदस्य श्रीकृष्ण पांडुरंग गाडे यांनी शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले। पोलीस स्टेशन माजलगाव शहर येथे नोंद असलेला गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर PSI पल्लवी जाधव यांनी फिर्यादी व साक्षीदार यांची भेट घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली। या माहितीच्या आधारे AHTU टीम कर्नाटकला रवाना होऊन तिथे 2 दिवस शोध घेतला, परंतु पीडित व आरोपी मिळून आले नाहीत। त्यानंतर 2 वेळा छत्रपती संभाजीनगर येथे शोध घेतला, परंतु तेथेही ते मिळून आले नाहीत। त्यानंतर तांत्रिक विश्लेषणातून पीडित व आरोपी हे वाघोली पुणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून दिनांक 9/3/2026 रोजी AHTU टीम पुण्याला रवाना झाली व त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्च मोहीम राबवली। 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दिनांक 10/3/2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी हा आपल्या मित्राच्या मोटारसायकलवर बसून तो काम करत असलेल्या कंपनीकडे निघाला असता त्याचा AHTUचे पोलीस हवालदार प्रदीप येवले व अशोक शिंदे यांनी स्थानिक पोलिसाची बुलेट घेऊन 4 ते 5 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर आरोपी बँकेत जाऊन बसला असता पोलीस हवालदार प्रदीप येवले त्याच्या पाठीमागे बँकेत घुसले व त्याच्या शेजारी जाऊन बसले। त्यानंतर कॉल करून त्यांनी इतर स्टाफ व गाडी बोलावून घेत त्याला ताब्यात घेतले, तर पीडित मुलगी ही भंडाळे वस्ती वाघोली येथे त्याच्या राहत्या ठिकाणी आढळून आली। त्या दोघांनाही ताब्यात घेऊन AHTU टीम बीडकडे आली व माजलगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांना हजर केले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, महिला ASI मीरा रेडेकर, प्रदीप येवले, अशोक शिंदे, महिला पोलीस उषा चौरे, हेमा वाघमारे, भाऊसाहेब कारले सर्व AHTU बीड यांनी मिळून केली। काल दिनांक 10 मार्च 2026 रोजी वडवणी तालुक्यातील 2 मेंढपाळ सख्खे भाऊ आपल्या मेंढ्या घेऊन माजलगाव तालुक्यातील घाटवाडी शिवारात चारण्यासाठी गेले असता एक मोटारसायकल मेंढ्याच्या धक्क्याने पडून किरकोळ नुकसान झाले। ही नुकसान भरपाई मेंढ्या पाळणाऱ्या भावंडांनी दिली देखील, परंतु तरीही 2 इस्मांनी मेंढपाळ भावंडांना शिवीगाळ करत लाकडाच्या दांडक्याने जबर मारहाण केली। यामध्ये 2 भावंडे गंभीर जखमी झाले आहेत। वडवणी तालुक्यातील मौजे पुसरा येथील मेंढपाळ चंदू बिटे यांची लहू बिटे वय 26 वर्षे व निवृत्ती बिटे वय 17 वर्षे ही 2 तरुण मुले मेंढ्या घेऊन माजलगाव तालुक्यातील घाटवाडी शिवारात चारण्यासाठी गेले असता रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला मेंढ्यांचा धक्का लागल्याने ती खाली पडली। यामध्ये मोटारसायकलची खोपडी फुटली व नुकसान झाले। त्यामुळे मेंढपाळ भावंडांनी त्याची नुकसान भरपाई देखील दिली, परंतु दुचाकीवरील दोघांना याचा राग अनावर झाला। ते दोघे मेंढपाळ भावंडांच्या अंगावर धावून गेले आणि यामधील निवृत्ती बिटे हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असताना व्हिडिओ का काढतो असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाकडाच्या दांडक्याने 2 भावंडांवर सपासप वार केले। यामध्ये मेंढपाळ दोन्ही भावंडे गंभीर जखमी झाली असून ते बीड जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत।
पोलीस स्टेशन अमळनेर येथे कविता विठ्ठल पवार वय 40 वर्ष राहणार पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून दिनांक 15/2/2026 रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास API भार्गव सपकाळ हे करत आहेत। आरोपीने 8857985008 या मोबाईल क्रमांकावरून फोन करत अमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील महिलांना मी समाज कल्याण विभागाचा अधिकारी आहे, तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत भांड्याची किट, शिलाई मशीन, पिठाची गिरणी वगैरे मोफत देण्यात येणार आहे असे खोटे बोलून त्यांच्याकडून ट्रान्सपोर्टचे भाडे म्हणून प्रत्येकी 2250 रुपये एवढी रक्कम QR कोडवर मागून घेऊन त्यांची फसवणूक केली। या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण प्रमुख PSI आवटे विकी सुरवशे यांच्या मदतीने आरोपी निष्पन्न करत त्याच्या मोबाईल लोकेशनवरून दिनांक 9/3/2026 रोजी जालना शहरातून ताब्यात घेऊन त्यास अटक केली। सदर आरोपीचे नाव हे गोरक्षनाथ नवनाथ पनाळकर वय 35 वर्षे राहणार नाळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड हल्ली मुक्काम तळेगाव बीड असे निष्पन्न झाले। सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कस्टडी मंजूर करण्यात आली असून त्याची बीड जिल्हा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे। सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली API भार्गव सपकाळ, PSI आवटे विकी सुरवशे, LCB बीड। सदर आरोपी हा वारंवार सिम कार्ड बदलत असल्याने व मोबाईल चालू बंद करत असल्याने तपासात अडचण निर्माण होत होती। तरी देखील तांत्रिक मदतीच्या साहाय्याने तपास करून त्यास दिनांक 9/3/2026 रोजी जालना शहरातून ताब्यात घेण्यात आले। सदर अटकेची कारवाई API भार्गव सपकाळ, योगेश भैरवाळ, होमगार्ड दिलीप घोशीर, महिला होमगार्ड पूजा तिपटे, शीतल पवळ यांनी मिळून केली। घरगुती कामाकडे दुर्लक्ष केल्यावरून आईवडील रागावल्याचा राग मनात धरून एका 21 वर्षीय एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घडली। विराज हरिदास भगत असे मृत तरुणाचे नाव असून विराज हा घरच्या कामात मदत करत नसल्याने त्याचे आईवडील त्याच्यावर रागावले होते। याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून विराज याने आज मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी आपल्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेतला। शेतात गेलेल्या त्याच्या बहिणीच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने खाली उतरविले आणि कडा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले। विराज याच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बुद्रुक खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री आत्माराम महाराज संस्थानाच्या वतीने भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे। यात्रेनिमित्त दररोज सकाळी श्रींची पूजा व अभिषेक पार पडणार असून सायंकाळी हरिपाठ व गोंधळ कथेचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे। यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे स्थानिक कलाकारांनी सादर केलेली नाटके। शुक्रवार दिनांक 13 मार्च रात्री 8 वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे। शनिवारी दुपारी 1 ते 5 भव्य कुस्त्या पार पडणार असून पैलवानांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच हनुमान गंगाधर राजेगोरे, उपसरपंच संचालक ज्ञानेश्वर राजेगोरे, श्रीमती महानंदाबाई शिवाजीराव राजेगोरे तर उद्घाटन पंजाबराव शिवाजीराव राजेगोरे व प्रमोदराव देविदासराव राजेगोरे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शेलगाव ग्रामस्थ व व्यवस्थापक समिती परिश्रम घेत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी तुकाराम जोगदंड, नांदेड। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।